ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32व्या वर्षी निरळ्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सर्व महापुरुषांना वंदन करून मी BS बोखारे पाटील, मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा फाउंडर मेंबर, सरचिटणीस, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश की आत्ता ह्या राजकारणातील चाललेली लक्ष्मी मातेची अवहेलना, म्हणजेच पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांची वाढलेली संख्या. आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असा होता का पैसे घेऊन मतदान करणारा? शाहू फुले आंबेडकरांना त्यांनी जे देशासाठी बलिदान दिलं, छत्रपती शिवरायांनी स्वतःची पर्वा न करता स्वराज्यासाठी असंख्य मावळ्यांनी ज्या आहुत्या दिल्या, त्या ह्यासाठीच दिल्या का? स्वराज्य हे सुराज्य झालं पाहिजे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य जर पैशाच्या जीवावर चालत असेल तर लोकशाही संपायला वेळ लागेल का? मेरा देश महान आपण सगळेजण म्हणतो, मेरा भारत महान, पण पैसे घेऊन मतदान करणं खरंच योग्य आहे का? पैसे देऊन मतदान केल्यावर आपण लोकशाहीला न्याय देऊ शकतो का? हा माझा सामान्य लोकांना प्रश्न आहे की ह्या लोकांनी दिलेले 5,000, 2,000, 3,000, 10,000 किती दिवस आपल्याला पुरू शकता? तो एक काळ होता की ज्यावेळेस अन्नधान्याचे तुटवडा असायचा, त्यावेळेस पण लोक स्वाभिमानी होते, मतदान स्वाभिमानाने करत होते. पण ह्या 10-20 वर्षामध्ये काय झाले महाराष्ट्राला की पैसे घेऊन लोक मतदान करत आहे, नेते पण पैसे वाढत आहे, असंख्य असा पैसा निवडणुकीमध्ये खर्च होतोय. तोच जर पैसा विकासासाठी जर खर्च केला, लोकांच्या भविष्यासाठी जर खर्च केला तर देशाचा विकास होणार नाही का? निवडणुकीमध्ये पैसे जे घेऊन लोक मतदान करताय त्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी दिलेले 2,000, 4,000, 5,000 रुपये आपल्याला किती दिवस पुरणार आहेत? आणि त्यासाठी आपण 5 वर्ष आपल्या स्वतःच्या आत्म्याला विचारा. तो लोकांनी जरी बघितलं नाही, आपण पैसे देऊन मतदान केलं, तर पण स्वतःचा आत्मा सांगतो की आपण ह्या व्यक्तीचे पैसे घेतलेत आणि मतदान केलेत, ताटमानानं जगू शकतो का? आपण लोकशाहीचे प्लेयर होऊ शकतो का? जे लोक पैसे घेऊन मतदान करतील ते म्हणजे देशाला असलेली घातक शक्ती आहे. म्हणजे पैसे वाटणाऱ्यापेक्षा पैसे घेऊन मतदान करणाराही तेवढाच लोकशाहीला घातक आहे. एवढंच मला सांगायचं आहे की पैसे घेऊन मतदान करू नका. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्याची बाजू घेतली आणि सत्याची बाजू घेऊन सत्याला न्याय देण्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा त्यांनी कोणत्याही जाती धर्मासाठी भेदभाव केला नाही. आणि जो चांगला व्यक्ती आहे, स्वच्छ प्रतिमेचा आहे, लोकांसाठी धावून येणारा आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मतदान करा, ही अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.